मला आता माहित पडलं की आपण शेगावले 280 रुपयात जाऊन येऊ शकतो. तर झालं असं होतं की खूप दिवस झाले होते मी कुठं फिरायला गेलो नव्हतो आणि सोबत आपला वाढदिवस पण होता. मी म्हणलं चाल ह्या वेळेस काहीतरी देवदर्शन करून येऊ म्हणून मन्यासोबत मी निघलो शेगाव दर्शनासाठी. एक त्याला ट्रेनचे सगळे रस्ते माहित होते, मला माहित नव्हते म्हणून चाल म्हटलं तू समोर समोर चालत जा, मी तुझ्या मागे मागे येत जातो. पहिले बोर्याच्या रेल्वे स्टेशनवर गेलो, तिथून शेगावची ट्रेन पकडली आणि ट्रेन मध्ये बसलो. तेव्हाच माहित पडलं की आपण ट्रेन साठी बनून नाही. आता ट्रेन मध्ये उभं राहून वर्धेपर्यंत आलो. वर्धेत म्हटलं थोडं पाय खुले करा म्हणून थोडं फिरलो. चालता चालता याची दाढ दुखायला लागली म्हणून गेलो मेडिकल मध्ये. भुकाई साली अशी का लागत राहते. दिसला चुटूक चारा खाऊन घेतला आणि वापस चढून आपल्याला जायचं होतं वर्धेवरून शेगाव. माझ्या 2-3 स्टॉप आले, जसं की माझ्या माहितीपैकी एक अकोला. आणि सकाळी 5:30 वाजता पोहोचलो आम्ही शेगावला. शेगावला पोहोचून सगळ्यात पहिला आम्हाला करायची होती रूम, कारण की ते आंघोळीसाठी महत्वाची होती. सकाळी चाय नाश्ता सगळं काही केलं तरी मनाची काही झोप गेली नव्हती. मग आंघोळ केली आणि गेलो आम्ही दर्शनाला. आणि आम्ही ज्या दिवशी गेलो त्या दिवशी एवढी भीड होती का दर्शनासाठीच आम्हाला 4 घंटे लागले. आणि या संस्थानाचे एवढे मॅनेजमेंट चांगली आहे, कुठे कचरा दिसत नाही, कुठे आरडाओरड दिसत नाही. दर्शन केलं आणि त्यानंतर महाप्रसादाच्या लाईन मध्ये लागलो. तिथे तर आज एवढी भीड होती का तिथं पण आमचा 1 घंटा गेला. त्यानंतर जेवण केलं, मंदिराचा परिसर फिरलो आणि घराकडे जायच्या तयारीत लागलो. आता संध्याकाळची आमची ट्रेन होती, त्याची तिकीट काढली, पकडली आणि निघलो घराकडे. ब्लॉग जर तुम्हाला आवडला तर लाईक करा, तुमच्या मित्रांमध्ये शेअर करा आणि फॉलो करून टाका.